नमस्कार. वैजापूर टाइम्स मध्ये सर्वांचे स्वागत. पाहूया आजच्या घडामोडी वैजापूर टाइम्स बुलेटिन मध्ये. वैजापूर तालुक्यात विद्युत शॉकने एकाचा मृत्यू झालाय. वैजापूर तालुक्यातील पिंपळगाव खंडाळा येथील शेतकरी किसन सावजी काटे वय 55 यांचा विद्युत पोलवर शॉक लागल्याने मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी तारीख 25 नोव्हेंबर रोजी दुपारी सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास घडली आहे. मृत किसन काटे यांना त्यांचे चुलत भाऊ कैलास सुदाम काटे यांनी बेशुद्ध अवस्थेत तत्काळ शिवूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले, मात्र वैद्यकीय अधिकारी यांनी त्यांना मृत घोषित केले. किसन काटे हे खासगी वायरमन होते. विद्युत पोलवरील झालेला बिघाड काढत असताना अचानक विजेचा धक्का लागल्याने त्यांचा मृत्यू झाला असून त्यांच्या पश्चात पत्नी, 3 मुली आणि 2 मुले असा परिवार आहे. शिरूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तर दुसऱ्या घटनेत वळेगाव येथे एकाचा विष प्राशनाने मृत्यू झालाय. वैजापूर तालुक्यातील वळेगाव येथील 29 वर्षीय तरुण सोमनाथ अर्जुन सूर्यवंशी याने 23 नोव्हेंबर रोजी रात्री 11:30 वाजता शेतातील राहत्या घरी गट नंबर 6 मध्ये विषारी औषध प्राशन केले. नातेवाईकांनी त्यास तत्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले. उपचारादरम्यान सोमनाथ सूर्यवंशी याचा आज 25 नोव्हेंबर रोजी सकाळी 5:30 वाजता उपचारादरम्यान घाटी रुग्णालयात मृत्यू झालाय. या प्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. वैजापूर शहरातील अनेक भागात मागील काही दिवसापासून मोकाट कुत्रे फिरत आहेत. यातील कुत्र्याने परिसरात 10 ते 12 नागरिकांना चावा घेतल्याच्या घटना समोर आल्या. दरम्यान सोमवारी एसटी डेपो मागील परिसरात राहणाऱ्या श्रेया संदीप बनसोडे या चिमुकलीचे कुत्र्याने लचके तोडले. वाचवायला गेलेल्या तिची आई कोमल संदीप बनसोडे यांनाही कुत्र्याने हाताला चावा घेतलाय. स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात रेबीज लस उपलब्ध नसल्याने त्यांच्यावर घाटी रुग्णालय येथे उपचार करण्यात आले. या घटनेने मोकाट जनावरांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. वैजापूर टाइम्सच्या बातम्या तुम्हाला आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.